फॅन्ड्री म्हणजे मला नॅशनल अवॉर्ड मिळालं पिस्तुल्यासाठी. आणि त्यावेळेस असं डोक्यात होतं की पिस्तुल्या मला मोठी फिल्म करायची होती. आणि खरं तर पिस्तुल्या ही मी अगदीच त्याला काय म्हणू, खूप सारांश सांगितलेली कथा आहे. त्याच्या आजूबाजूचा पसारा मला मांडता आला नाही पिस्तुल्यात. आणि माझ्या डोक्यात होती की त्याची फीचर फिल्म करावी. आणि नॅशनल अवॉर्ड मिळाल्यानंतर त्यावेळच्या म्हणजे सगळ्या एकूणच मी प्रेसमध्ये याच्यामध्ये म्हणत होतो पिस्तुल्या करायची. पण माझ्या भावानं आणि गार्गी जी मागे बसली, आम्ही चर्चा करत असताना असा एक मुद्दा आणला की तुझ्याकडे एवढ्या कथा आहेत, तर तू मला वाटतं की वेगळी कथा सांगावी पिस्तुल्यावरती. म्हणजे असं नको व्हायला की तीच कथा तू म्हणजे पाणी घालून सांगतोयस असं वाटायला नको. आणि तुझ्याकडे ज्या वेगळ्या तू कथा नेहमी सांगत असतो त्यातली सांग. आणि माझ्या डोक्यात फॅन्ड्री होतं. आणि ती कल्पना नव्हती खरं तर, ती खूप दिवसांपासून माझ्या डोक्यात होतं. आणि मी त्यांना ऐकवलं आणि त्यांना खूप आवडलं दोघांना. आणि ते म्हणले की ही पूर्ण फिल्म आहे सुरुवातीपासून शेवटापर्यंत, आणि तू ही लिही. आणि त्याच्यानंतर मी अगदी 1.5 महिन्यात मुंबईतच बसून ती पटकथा लिहिली. आणि ज्या दिवशी लिहिली त्याच दिवशी एका प्रोड्युसरला ऐकवली आणि त्यांना आवडली. पण मला मेमध्ये करायची होती म्हणून मी परत त्यांचं होतं की जरा पुढे करायची. मग मी 9 लाखांना ऐकवली. मग त्यांनी अगदी हो भरला आणि कामाला सुरुवात केली आम्ही. अँड्रीची कथा खरं तर ना हे म्हणजे ती ज्याला म्हणून आपण कल्पना अशी नाही, ती माझ्या जगण्यातल्या अनेक गोष्टी होत्या, अनुभव होता. आणि मी फिल्म मेकिंगचा विचार जेव्हा जेव्हा केला म्हणजे पिस्तुल्याच्या निमित्तानं असेल आणि नंतर फॅन्ड्रीच्या निमित्तानं, तर मला वाटलं की आपल्या जगण्यातल्या आपण गोष्टी सांगितल्या पाहिजेत. आणि फॅन्ड्री ही माझ्या जगण्यातली गोष्ट आहे. आणि मी लहान असतापासून किंवा मी जेव्हा कळू लागलं तेव्हापासून एक मनात न्यूनगंड होतं. आणि त्या न्यूनगंडाचं म्हणजे काय आहे, कुठून आहे, आणि तो ज्याला आपण म्हणू ना की तो पिढीजात असा न्यूनगंड आपल्यात आपण मला जसं कळू लागलं तसा होत असतो. आणि आत्ता आत्ता त्याचं ऐकून त्याचं वजन कळायला लागलं, त्याचे दुष्परिणाम कळायला लागले. आणि न्यूनगंड अनेक असतात माणसांना, मला पण असं की रंगावरून, आपल्या रूपावरून, आपल्या हसण्यावरून असं. पण आपल्या या व्यवस्थित कधी कधी जात, तुमचा व्यवसाय, तुमचं स्थान एकूण समाजातलं, या सगळ्याच्या अनुषंगानं काही न्यूनगंड उत्पन्न होतात. आणि मला वाटलं की सांगितली पाहिजे ही गोष्ट. आणि मी एकच किस्सा मी तुम्हाला सांगेन की मी म्हणजे एकतर माझं नाव म्हणजे अशा फिल्म बघताना असं व्हायचं की आपण याच्यात कुठंच प्रतिबिंबित होत नाही. म्हणजे माझ्या नावाचा नायक मी अजून आजवर भारतीय इतिहासात कधी बघितलेला नाही. नागराज किंवा असं काही नाव नसायचंच. आणि ते असलंच तर विलनचं नाव असायचं. आणि विलनचं नाव ऐकलं की खूप वाईट वाटायचं. म्हणजे मला वाटतं सदाशिव आमरापूरकरांचं एका पिक्चरमध्ये नाव कुठलं तरी नागराज होतं. आणि विलन आपला अधिक क्रूर दिसू लागतो, तो अधिक अंगविक्षेप आणि वेडेवाकडे चेहरे करून आणि जरा वाह्यात वागून तो सिद्ध करतो की मी किती वाईट आहे. आणि त्याचं नाव नागराज असल्यावर मग आणखीनच आपलं नाव लपवावं असं एक होतं. परत एक गोष्ट अजून होती की हे नावांच्या गोष्टी होत्या. आणि फिल्मची नावं तर खूप सोबर अशी की खूप एका ठराविक नावं, राज, प्रेम, आदित्य अशी नावं असायची. आणि अशी नावं ठेवण्याचं अक्कल आईबापांना नव्हती. आणि मी जेव्हा शाळेत जायला लागलो, कॉलेजला आल्यावर जरा कळायला लागलं, तर कॉलेजमध्ये एक घटना मला आठवते की श्रीम मार्टिनचं उपेक्षितांच्या अंतरंग नावाचा एक कथासंग्रह आहे. आणि त्याच्या एका कथेतली, आणि मी जरा जरा वाचनाची त्या काळात आवड लागल्यानं मी अगोदर सगळ्या पुस्तकं, कथासंग्रह जेवढं काय आहेत, कविता वाचून काढायचो. आणि मी तो कथासंग्रह वाचला आणि त्यातली एका कथेतली नायिका, तिला एक गवंडी काम करताना कोणीतरी छेडतो. आणि ती त्याला बोलते एक काळ्या वडरा अशी शिवी घालून त्याला ती रागावते. आणि एक काळ्या वडरा मी वाचलं तर मला खूप वाटलं की आपण वडरा आहोत आणि आपण त्यातले खलनायक झालो परत एकदा. आणि मी त्या दिवसापासून मी लपत होतो की हा धडा वाचताना मी वर्गात उपस्थित राहायचं नाही, असा प्लॅन मी करून ठेवला होता. आणि बरोबर मी खूपदा गैरहजर राहिलो, सलग एकदा 8 दिवस गैरहजर राहिलो. आणि ज्या दिवशी वर्गात उपस्थित राहिलो त्याच दिवशी नेमका तो धडा मॅडमने शिकवायला घेतला. आणि अपेक्षेप्रमाणे एक काळ्या वडरा असं त्यांनी वाचलं. धडा शिकवायचा म्हणजे काय वाचायच्या. आणि वाचला की सगळ्या वर्गानं एक हसू, असं एक दाबलेलं कुत्सित हसू आणि काही माना माझ्याकडे वळून बघितल्या. आणि मला कळायचं नाही की असं काय होतंय. आणि वाईट वाटायचं. आणि तोच काळ होता की ज्यात वाटायचं की आपल्याला
आपला कोणीतरी सन्मान करावं, इज्जत करावी, प्रेम करावं. आणि असं नेहमी व्हायचं की वाट्याला वेगळंच काहीतरी यायचं. आणि मी ह्याची कारणं शोधत होतो की काय आहे? तर हे काय म्हणजे फक्त एक जातीचं असणं म्हणजे असं का? हास्यास्पद का होतं? फॅन्ड्री असण्यातल्या ज्या गोष्टी होत्या, त्या खूप मला सारख्या-सारख्या छळायच्या. बरं एवढं आपण स्वतःला छळून घेतो एक व्यवस्था आणि एकूण सभोवतालन जे असते त्याच्या माध्यमातून आपल्या मनात एक न्यूनगंड तयार होतो. पण आपलं मन स्वप्न बघायचं पण थांबत नाही. आणि त्याची छोटी-छोटी स्वप्न तर तयार असतातच आणि माझी खूपच साधी-साधी स्वप्न असायची. आणि पण आपल्याकडं काय म्हणजे नेहमी वास्तवाची म्हणजे ज्या स्वाभाविक गोष्टी त्याची इतकी साठेबाजी होती, की साध्या-साध्या वास्तवांना स्वप्नांचा भाव येऊन जातो. आणि त्याचं खूप वाईट वाटायचं, की मला सायकल हवी असायची किंवा भाड्याने सायकल घेऊन शाळेत जायचं म्हटलं तर ते शक्य नसायचं. एक जीन्सची पॅन्ट नावाची गोष्ट जी होती माझ्या आयुष्यातली, प्रचंड मोठी गोष्ट होती. म्हणजे आज कदाचित काहीच म्हणजे तसं स्वप्न नाही राहिलं. पण काय म्हणता येईल एखादं चंद्रावर जाणं वगैरे इतकी मोठी गोष्ट व्हायची, की जीन्सची एक पॅन्ट पाहिजे. आणि त्याच्यासाठी कितीतरी विवंचना करायचो, की जीन्सची पॅन्ट घ्यायची आणि दर दिवाळीला एक स्वप्न रंगवायचं, की जीन्सची पॅन्ट आणि पॅन्ट मिळायची नाही. मग आत्ता विचार करायला कळतं, की साध्याच गोष्टींची अडवणूक झाली आहे आणि आपल्यापासून इतकं वास्तव दुष्प्राप्य करून टाकलंय, की ते स्वप्नात वाटू लागतं. या सगळ्या विचारात माझ्या बापाची, माझ्या भावांची ही घुसमट माझ्या मनात तर होतीच. आणि ती ज्याला म्हणतो ना आपण एक जखम पिकल्यावरती ती पू धरते तसं ते मनात होतं. आणि माझ्या मनात मी फॅन्ड्री नावाची एक गोष्ट हळूहळू जमा झाली होती. आणि मी ऐकवली असं फिरता-फिरता आणि ते म्हटले, की ही खूप छान आहे. गार्गी आणि माझा धाकटा भाऊ भारत, हे तू लिहून काढ. आणि मी लिहून काढलं आणि लिहिता-लिहिता मला जाणवलं आणि मी लिहितानाच ती पटकथा लिहिताना मी रडलो आणि मी जब्यासाठी रडलो, स्वतःसाठी त्याच दिवशी रडलो. त्याच्यानंतर आत्तापर्यंत मी फॅन्ड्री मला आवडत नाही म्हणजे मी एन्जॉय करू शकत नाही. मला वाटतं त्याच्यात काही विशेष नाही. आणि पण पटकथा लिहिताना मी तो भूतकाळ ते लपून राहणं, समोर न येणं, स्वतःच्या अस्तित्वाचा ओळखीचीच लाज किळस वाटावी, हे जे सगळं जगणं होतं ते मी लिहिताना एकटाच बसून मी माझ्या भावांच्या मुलींना खेळवत मुंबईतल्या त्याच्या घाटकोपरच्या क्वार्टरमध्ये लिहिलं. आणि खरं तर तोच चित्रपटाचा अनुभव होता माझा. आणि आत्ता जे लोकांना वाटतंय ते लिहिताना मला वाटलं होतं आणि तेव्हा मला विश्वास वाटला होता की नक्की ही लोकांना आवडेल. आणि लिहून काढली परत मग फिल्म केली. खरं तर डोक्यात कल्पना आली म्हणण्यापेक्षा डोकंच त्या कल्पनेसहित होतं.